महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूक फेब्रुवारीच्या 10 ते 12 तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे, असं मोठं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं. शरद पवारांच्या खासदारांना कोणताही संपर्क केलेला नाही, केवळ बदनामीसाठी ही वक्तव्य केली जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. महाविकास आघाडी फुटल्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही असं संजय राऊत म्हणाले, तर आपण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं म्हटलंय असं राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, म्हणून संजय राऊतांनी स्वबळावर लढण्याबाबत वक्तव्य केलं, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती, अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर केली आहे. तर आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणता निर्णय घेणार हे लवकरच कळेल, असंही राम शिंदे म्हणाले. रामदास आठवलेंनीही महाविकास आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर आहे. महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही हे संजय राऊत खरं म्हणतायत, असं आठवले म्हणाले. संजय राऊतांच्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं चव्हाण म्हणाले. उद्धव ठाकरे कुणाचेही होणार नाही, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी विचार करावा, अशी विनंती स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंकडे काहीही शिल्लक नाही, त्यामुळे ते सोबत येण्याचा प्रयत्न करतायत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. रामदास आठवलेंनी इंडिया आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आहे. काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, असं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमस्थळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळेला सुप्रिया सुळे यांनी कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित न राहिल्यानं सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. मंत्री चंद्रकांत पाटील हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळेला पाटलांनी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. भाजपचे आशिष शेलार सुद्धा भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शिर्डी दौऱ्यावर आहेत. शेलार यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळेला शेलार यांनी साईबाबांच्या धूप आरतीला उपस्थिती लावली. यवतमाळच्या कळंब शासकीय आश्रमशाळेमध्ये पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला मंत्री अशोक उईके उपस्थित होते. उईकेंनी पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केलं. पुण्याच्या वाघोलीमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. या क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्यातील 52 महिला क्रिकेट संघांनी सहभाग घेतलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचं 29 डिसेंबर रोजी निधन झालं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी नाना पटोले यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांनी पटोलेंचं सांत्वन केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केली. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असंही सतेज पाटील म्हणाले. बीड प्रकरणामध्ये आरोपी कोणीही असो, कुणालाही सोडणार नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केलंय. तर तपासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षता घेतली जाते, असंही म्हस्के म्हणाले. वाशिममध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. देशमुखांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून शिक्षा व्हावी या मागणीसाठी महामूक मोर्चा होणार आहे.